कशी असते वारीची तयारी आणि वारीचं महत्त्व महाराष्ट्राच्या दृष्टीने काय आहे? मग ही जी सुरुवात वारीची झालेली आहे ती हजारो वर्षाचा त्याला इतिहास आहे. यादवांचा तिथं युद्ध झाला असं, त्याच्यानंतर त्यांची कन्या ही दिल्लीला पळून नेण्यात आली. वारकरी होण्यासाठी आपली जात अशी सोडून द्यायची गरज नाही. आणि पांढरी टोपी ही वैराग्याचं प्रतीक आहे. एक 20 वर्षापूर्वी आपली डिजिटल वारी चालू झालेली आहे. त्यावेळेस ते हृदय मंदिरामध्ये विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा करतात. हे आपल्या नामदेवरायांचं कार्य आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या अगोदर वारी सुरू होती हे आपल्याला स्पष्ट दिसतं. त्याच काळामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण महाराष्ट्रावरती झालं. सगळे संकट आल्याच्या नंतर सुद्धा ती वारी कशी काय तरली असेल याच्या मागे तुम्हाला काय अभ्यास वाटतो? हे जे सगळे येतात मग ते असं नाही की ते जात सोडून येतात. मी रस्त्याने जात असताना मला कुणी काहीतरी द्यावं. एकदा 18 दिवसाची वारी केली की संपूर्ण वर्ष आनंदात जातं. 1400 लोक पायी वारीला असायचे तुकाराम महाराजांसोबत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. महाराष्ट्रातलं वातावरण सध्या भक्तिमय होणार आहे आणि पुढचा 1 महिना महाराष्ट्रामध्ये टाळ मृदुंगाच्या आवाज इतके निनादतील की सगळ्या महाराष्ट्राला जणू काही अभंगाची ओढ लागेल. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. राजमंचावरती आज असेच एक संत महंत किंवा आपण ज्यांना वारकरी म्हणू ही सर्वात जास्त मोठी ओळख आहे असं मला वाटतं. ते वारकरी आज आपल्या मंचावरती आलेले आहेत. अनिकेत महाराज मोरे देहूकर, जे जगद्गुरू तुकोबारायांचे 11वे वंशज आहेत. आणि मी आज माझं आणि या मंचाचं सद्भाग्य समजतो की ते या आज मंचावरती आलेले आहेत. वारी सुरू झालेली आहे. सगळीकडे वारीचं अत्यंत भक्तिमय वातावरण आहे. वारी म्हटलं की आपल्याला प्रश्न उठतात की नाही मला माहीत नाही, परंतु वारी म्हटल्याच्या नंतर वारीची जी काही सखोल माहिती ती आपल्याला बऱ्यापैकी कधीच नसते. आणि त्या वारीविषयी जाणून घेण्यासाठीच आज आपल्या मंचावरती अनिकेत महाराज मोरे देहूकर आलेले आहेत. तुमच्या माझ्या मनामध्ये जेवढे काही वारीविषयक प्रश्न असतील ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. चला तर मग जाऊयात आपल्या पाहुण्यांकडे आणि बघूयात आज आपल्याला वारीविषयी काय नवीन माहिती मिळते ते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं या मंचावरती. कसे आहात? आनंदात आहे. सध्या वारीची तयारी चालू आहे. बरं. लवकरच 18 जून आणि 19 जूनला ज्ञानोबा तुकोबारायांचं प्रस्थान आहे. त्याची सगळी तयारी आता चालू आहे. बरं. कशी असते वारीची तयारी? मुळात आपण सुरुवात मला वाटतं इथून करूयात की वारी म्हणजे काय आणि वारीचं महत्त्व महाराष्ट्राच्या दृष्टीने काय आहे? आता 3 प्रश्न झाले याच्यात की एक वारी नक्की तयारी काय असते, बरोबर, आणि वारी म्हणजे नक्की काय. जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वारी आहेत की जसे आपण खंडोबाची वारी म्हणतो, तुळजाभवानी मातेची वारी म्हणतो. तशीच प्रचलित वारी म्हणजे ही पंढरीची वारी, जी आपल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये जो काही वारकरी आहे तो ह्या पांडुरंगाची वारी करतो. त्याचं कारण एक असं की आपली या वारीचा अर्थच असा होतो की पुन्हा पुन्हा आपल्या जे कुळदैवत आहे त्याच्या दर्शनाला आपण जाणं. मग ही जी सुरुवात वारीची झालेली आहे ती हजारो वर्षाचा त्याला इतिहास आहे. आपण जगद्गुरू शंकराचार्यांपासून जर पाहिलं तर जगद्गुरू शंकराचार्य स्वतः ज्यावेळेस पंढरपूरला जातात त्यावेळेस पांडुरंग पारंब्याचं वर्णन ते करत आहेत पांडुरंगाष्टकामधून. महायोगे पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठंतम आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे जगद्गुरू शंकराचार्यसुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेतात आहेत आणि पांडुरंग परमात्म्याची वारी करतायत. संपूर्ण भारत भ्रमण करत असताना ज्यावेळेस ते पंढरपूरला जातात त्यावेळेस ते पांडुरंगाला नतमस्तक होतात आहेत. आणि याच्यानंतरूनसुद्धा आपण जर आपला जे यादव साम्राज्य आहे त्या कालखंडात पण सिंघन राजा होऊन गेला त्यावेळेस त्यांनी जो काही हबळीमधला जो शिलालेख आहे त्या शिलालेखावरती जे वारकरी येतात पंढरपूरला त्या वारकऱ्यांच्या अन्नछत्राची, त्यांच्या निवासाची सगळी सोय त्यांनी लावलेली आहे. मग त्यामुळे आपल्याला ऐतिहासिक पुरावे सापडतात की ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांच्याही पूर्वीपासून ही वारीची परंपरा चालू आहे. एवढंच काही तर ज्ञानेश्वर महाराजांचे जे काही आजोबा आहेत त्र्यंबक पंतांनी सुद्धा वारी केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचे ज्ञानोबरायांचे
पुढं विठ्ठलपंत असतील, मग पुढं ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, हे सगळ्यांनी वारी केलेली आहे. मग त्यामुळं वारीची परंपरा ही आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे आणि ती आज तागायत तुकाराम महाराज आणि पुढं नारायण महाराजांनंतरून आत्तापर्यंत पालखी सोहळ्याच्या रूपाने आज आपण आषाढी वारीला सगळेजण जात असतो. बरोबर. वारी आत्ता जी सुरू आहे आपल्याकडे, ज्ञानोबा महाराजांची पालखी असेल किंवा तुकाराम महाराजांची पालखी असेल, या पूर्ण वारीची तयारी एकंदरच कशी असते जे तुमच्या डोळ्याखाली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राला कळण्यासाठी? सध्या वारीची तयारी आपण जी करतो ती साधारण 2 ते 3 महिने आधी चालू होते. आपल्या संत तुकाराम महाराज संस्थांमध्ये ज्यावेळेस आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांचा बीज सोहळा होतो त्याच्यानंतरून लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या पालखी सोहळ्याची बैठक लागते आणि बैठकीमध्ये संपूर्ण पुढच्या वारीचं वेळापत्रक जाहीर होतं. त्याच्यानंतरून वारीमध्ये काही मागच्या वर्षी काही अडचणी असतील किंवा ह्या वर्षी काही प्रश्न असतील, गाड्यांच्या पासपासून राहण्याची व्यवस्था, पालखी तळ आसन, याच्यावरती सखोल चर्चा केली जाते आणि त्या दिवशीपासून वारीची तयारी चालू होते. म्हणजे मार्च महिन्यापासून मार्च, एप्रिल, मे असे आणि परत जूनपर्यंत जे आपली दरवर्षी वारी येते ह्याची सगळी तयारी चालू होती 3 महिन्या आधीपासून. मग प्रत्येक दिंडीचं नियोजन असतं, संस्थान संपूर्ण पालखी सोहळ्याचं नियोजन करतं की प्रत्येक दिंडी प्रमुखाला यंदाचं जे काही पालखी सोहळ्याचं नियोजन आहे त्याचं पत्रक त्यांना पत्राद्वारे पाठवलं जातं, व्हॉट्सअपद्वारे पत्रिका पाठवली जाते. पुन्हा त्यांच्या गाडीचे पाससाठी नियोजन केलं जातं की प्रत्येक दिंडीचे पूर्वीच्या काल म्हणजे जर आपण पाहिलं एक 50-1 वर्षापूर्वी गाडी वगैरे अशी काही सुखसुविधा नव्हती, पण जशी गाडी वगैरे वाढली आपल्या पालखी सोहळ्यामध्ये त्यावेळेसपासून हे नियोजन आपण आखण्यात आलं. म्हणजे आपल्या वारीमध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही परिवर्तन होते. म्हणजे आपण काही 20 वर्षापूर्वी आपली डिजिटल वारी चालू झालेली आहे, त्याच्या आधी ती डिजिटल वारी नव्हती. पण जसं गाडी आली तशी आता एका दिंडीची साधारण दिंडीमध्ये 300-400 पासून ते 1000-2000पर्यंत लोक असतात. मग त्यांच्या सगळ्यांची जे काही झोपायची काही जे काही त्याला आपण वळकोटी म्हणतो ती वळकोटी ठेवण्यासाठी किंवा त्याचं सामान ठेवण्यासाठी ती एक गाडी असते. पुन्हा त्याचं जेवणाचं सामान ठेवण्यासाठी गाडी असते, त्यात तंबू वगैरे सगळं त्या गाडीमध्ये राहतं. पुन्हा पाण्याचा टँकर असन, हे अशा साधारण 1 ते 2 गाड्या एक दिंडीला लागतात. जशी त्याची संख्या असेल तशी त्याप्रमाणे त्या गाडीला आपण पास देतो की ज्याकरून कोणत्याही पोलीस म्हणा किंवा कुठं अडचण येणार नाही, त्या गाडीला अडवलं जाणार नाही आणि ती व्यवस्थित आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी ती पोचून जाईल. अशा पद्धतीने त्याचं सगळं नियोजन होतं. पुन्हा जो दिंडी असतो, जो दिंडी चालक असतो आणि दिंडी मालक असतो, मग जो दिंडी मालक एक दिंडी चालक म्हणून नेमणूक करतो. मी तो सगळा दिंडी चालक संपूर्ण जे काही वारकरी येणार आहेत यंदाच्या वर्षी आपल्या दिंडीमध्ये तर त्यांना सगळ्यांना निरोप देतो, ज्यांना यायची त्यांची नावं घेतो आणि त्या पद्धतीने त्यांची व्यवस्था लावण्यासाठी काही स्वरूपात त्यांच्याकडून जे काही सेवा शुल्क असन ते शुल्क ते आकारतात आणि अशा पद्धतीने तो दिंडी चालक सगळ्यांचं नियोजन लावून तर सर्वांना देहूला जे आळंदीला जायचं असन जे ज्या ठिकाणवरनं ते पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्या पालखी सोहळ्यांच्या ठिकाणी ते जाऊन मुक्काम करतात आदल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी प्रस्थानच्या दिवशी मग सगळे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपल्या तुकोबाऱ्यांच्या ज्ञानोबाऱ्यांच्या जे काही पादुका असतील त्या पादुकांची मंदिरामध्ये प्रदक्षिणा वगैरे होऊन त्या पंढरपूरकडं प्रस्थान करतात. अशा प्रकारे एकदम बारीक सारीक गोष्टीचं सगळं नियोजन दिंडी चालकापासून ते संस्थांपर्यंत हे सगळं केलं जातं. वा, खूपच चोख असं नियोजन असतं. कारण इतक्या म्हणजे 10 ते 12 लाख लोक वारीमध्ये असतानासुद्धा कधी कुठली दुर्घटना, कुठला अपघात किंवा कुठल्या अशा पद्धतीचे जे काही अनागोंदी माजायला पाहिजे ते तसं काहीही होत नाही आणि त्याच्यातून हे सगळं नियोजन दिसतं. परंतु आता काय होतं, वारी म्हटलं की जशीच वारी इथून आपल्याला आळंदी, देहू इथून निघते पंढरपूरपर्यंत, पुणे, सोलापूर या मार्गे जिथं जाते तिथल्या लोकांना वारीविषयी बऱ्यापैकी माहिती असते, बरोबर. परंतु अगदीच खूप न्यूट्रल एरियामध्ये बाहेर राहणारे लोक आहेत ना, त्यांना वारीविषयी एवढं जास्त माहिती ऐकलेली असते, वारी आहे इथून इथे जाते, परंतु एक वारीचं एक वेगळं महत्त्व तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तिचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या काही लिखाणामध्ये जाणवतं की त्यांचे आजोबा त्र्यंबकपंत जसं सांगितलं तर ते सुद्धा वारी करत होते. म्हणजे यांनी हा जिथं लिहिला जातो तो इतिहास बनतो, परंतु जो आधीचा हिस्ट्री आहे ती वारी मला वाटतं की त्याच्याही कित्येक तरी आधीची असावी असं मला वाटतं.
तुकाराम महाराजांचे सुद्धा 8वे वंशज म्हणजे मला वाटतं विश्वंभर पंत, हा विश्वंभर महाराज, हां विश्वंभर महाराज, म्हणजे जे विठ्ठल पंतांचे किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन होते ते सुद्धा वारी करत होते असे तुकाराम महाराजांच्या ह्याच्यातले वर्णन आहेत. मग इतकी जुनी परंपरा आहे. काय होतं ऐकूनच ह्या अलीकडच्या काळाचा म्हणजे 1000 वर्षाचा जर इतिहास आपण अभ्यासला तर ज्ञानेश्वर माऊलींच्या अगोदर वारी सुरू होती हे आपल्याला स्पष्ट दिसतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये भक्तिमार्गाला किंवा वारकरी संप्रदायाला सोन्याचे दिवस आले. त्याच काळामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण महाराष्ट्रावरती झालं. म्हणजे देवगिरीचं राजा रामदेवरायचं राज्य तिथं बुडालं आणि तिथून पुढे म्हणजे गुजरात आधीच गेलं होतं. महाराष्ट्रामध्ये इतका धुमाकूळ घालायला त्यांनी सुरुवात केली. सगळा येवनी वरवंटा महाराष्ट्रावर फिरत होता. अशा काळात सुद्धा म्हणजे जवळपास 1296च्या आसपासचं आक्रमण आहे आणि माऊलींचा समाधी पण 1296. तिथून पुढे शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत सुद्धा किंवा आजपर्यंत इतकी सगळी प्रॉब्लेम्स, इतके सगळे संकट आल्याच्या नंतर सुद्धा ती वारी कशी काय तरली असेल याच्या मागं तुम्हाला काय अभ्यास वाटतो? जसं आपण आता पाहिलं की ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा त्र्यंबकपंत, आजोबा गोविंदपंत आणि वडील विठ्ठल पंत आणि स्वतः ज्ञानोबराय अशा सलग 4 पिढ्या वारीची परंपरा घराण्यामध्ये आहे. इकडं नामदेवरायांची आहे. त्याच कालखंडामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन जे काही संत होऊन गेलेत. मग त्याच्यामध्ये पुन्हा सावताळी महाराज आहेत, पुन्हा गोरोबा काका आहेत, पुन्हा चोखोबर आहेत, रंका महाराज आहेत, बंका महाराज आहेत, जनाबाई माता आहेत. म्हणजे जे काही समकालीन जे सगळे संत आहेत ते सगळे वारकरी आहेत. म्हणजे ही अशी 1-2 संख्या नाही फक्त की बाबा ज्ञानेश्वर महाराज आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत किंवा सोपान काकांनी मग हे 4 भावंडांनी नामदेवराय ह्यांनीच वारी केलीत काय. पण त्यांच्या समकालीन अनेक विविध जातीतले सगळे संत एकत्र पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जाऊन पांडुरंग परमात्म्याचा गजर करत कीर्तन उभं करतायत. सगळेजण सोबत एकत्र राहून टाळ घेऊन भजन कीर्तन करतात आहेत. पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांची ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होतात आहेत त्यावेळेस सुद्धा सगळे संत एकत्र येऊन पंक्तीत बसतात आहेत. म्हणजे हा जो काही सुवर्णकाळ आपण उल्लेख केला की अगदीच तो सुवर्णकाळ आहे आणि तो आपण एकदम आपल्या महाराष्ट्राचं भाग्य होतं की रामचंद्र यादवांसारखा राजा होता आणि त्या राजाने पंढरपूरचा मुख्य फळप्रमुख म्हणून त्यांचं वर्णन त्या शिलालेखामध्ये आजही आपल्याला पंढरपूरला पाहायला भेटतं. राजा रामदेवरायांचं त्यांनी वर्णन करताना किंवा त्यांनी त्या मंदिरासाठी जे काही अनुदान दिलेलं आहे, जे काही देणगी दिलेली आहे ती स्वतः त्यांची मोठी देणगी, कारण की ते मुख्य फळप्रमुख आहेत तिथं. आणि त्याचबरोबर इतर जे काही सगळे त्यावेळेसचे काही देणगीदार आहेत ते जवळजवळ कर्नाटक असन, तामिळनाडू, तेलंगणा भागातले असतील, महाराष्ट्रातले असतील, काही गुजरातचेही आहेत. अशा सगळ्याच भागातले सगळे देणगीदार आहेत. म्हणजे आपल्याला हे समजून येतं की त्या कालखंडात म्हणजे साधारण 13व्या शतकामध्ये आपण एवढी वारी ही समृद्ध होती, आपला वारकरी संप्रदाय हा समृद्ध होता. स्वतः एक महाराष्ट्राचा राजा हा त्या मंदिराचा प्रमुख आहे आणि देणगी देणारे हे जवळजवळ आपल्या महाराष्ट्राच्या अवतीभोवतीचे 4-5 राज्य आहेत की जे तिथं देणगीदार आहेत. आणि त्यामुळं नक्कीच तो काल सुवर्णकाल होता आपल्या वारीसाठी किंवा वारकरी संप्रदायासाठी. त्यानंतरून जो काय कालखंड आपण म्हणतो की अल्लाउद्दीन खिल्जी त्यावेळेस आला आणि त्यावेळेस जो काही राज्य होतं त्यावेळेस रामचंद्र यादवांचा तिथं युद्ध झाला असण. त्याच्यानंतर त्यांची कन्या ही दिल्लीला पळून नेण्यात आली, त्याच्यावरती अतोनात अत्याचार त्यावेळेस केले. आपली मंदिरं असेल शेकडो मंदिरं पाडण्यात आली. आपली जी भाषा आहे मराठी भाषेवरती परकीय भाषेचं आक्रमणच आलं. त्यावेळेसपासून आपली भाषासुद्धा प्रदूषित झाली. आणि तो जो कालखंड नामदेवरायानंतर म्हणजे ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्याच्या पूर्वी नामदेवरायांसोबत ज्ञानेश्वर महाराजांनी सकल संतांनी जो काही भारत भ्रमण त्यांनी केलेलं आहे किंवा तीर्थयात्रा जी केलेली आहे त्याच्यानंतरून पुन्हा नामदेवरायांनी संपूर्ण तीर्थयात्रा किंवा हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी ते पुन्हा उत्तरेत गेलेले आहेत. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं म्हणजे नामदेवरायांचा अभंग आहे की ज्यावेळेस ते आग्र्यामध्ये जातात आहेत त्यावेळेस तिथं ते कीर्तन उभं करतात. भर कीर्तनामध्ये त्यांच्यासमोर एक गाय कापण्यात येते. त्यावेळेस गायीचं रक्षण करण्यासाठी सगळे संत पुढं सरसाव येतात आणि गायीचं रक्षण ते करतात आहेत. त्यामुळं नामदेवरायांनी ज्यावेळेस हे कळले की आपल्या उत्तर भारतामध्ये आपल्या या देवभूमीमध्ये परकीय सत्ता येते, त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर पुन्हा नामदेवराय उत्तरेत गेलेले आहेत.
मग जवळजवळ 14 वर्ष उत्तर भारतामध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे आणि आपल्या धर्मरक्षणाचं काम त्यांनी केलेलं आहे. आपला भक्ती संप्रदाय पोहोचवण्याचं काम केलं आहे. वारकरी संप्रदायाचे म्हणजे पंढरपूरचा एक वारकरी उत्तरेमध्ये 14 वर्ष वारकरी संप्रदायाचा प्रचार करतात आहेत. आजही पंजाबमध्ये नामदेव महाराजांचं खूप साहित्य प्रचलित आहे किंवा खूप मानलं जातं त्या साहित्याला. बरोबर. मग त्याचं कारण आपण जर पाहिलं की नामदेवराय जसं आपण म्हटलं की आता पंढरपूरचा एक वारकरी म्हणजे जे कधी पांडुरंग परमात्म्यापासून वेगळे न होणारे, जे बाल नामदेव ज्या पांडुरंगाला स्वतःच्या हाताने नैवेद्य सारतात, असे नामदेवराय पांडुरंगाला म्हणजे पंढरपूर सोडून ते 14 वर्ष उत्तरेत प्रवास करण्याचं कारण काय. तर ज्यावेळेस ते उत्तरेकडे निघालेले आहेत त्यावेळेस ते गुजरातमध्ये साधारण 2 ते 3 वर्ष गुजरातमध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. गुजराती भाषेमधून त्यांनी तत्कालीन समाजाला म्हणजे 13व्या शतकामध्ये प्रबोधन केलेलं आहे. त्यांना आपला धर्म समजून सांगितलेला आहे. धर्म म्हणजे काय तर नक्की तिथं आपला भक्ती संप्रदाय असन, त्याच्यामध्ये जे परकीयांच्या आक्रमणामुळं आपली धर्म म्हणा, भाषा म्हणा, आपलं राहणीमान म्हणा, आपण सगळी व्यवहार म्हणा, हे सगळं प्रदूषित झालेलं होतं. आणि त्यावेळेस ते पुन्हा शुद्ध करण्याचं म्हणा, आपला पुन्हा भक्ती संप्रदाय आणि आपला वैदिक परंपरा ही तिथं प्रस्थापित करण्याचं काम नामदेवरायांनी केलेलं आहे. पुढे जाऊन पुन्हा राजस्थानमध्ये त्यांनी 1-1.5 वर्ष राहिलेले आहेत. तिथं ब्रज भाषेमध्ये काही त्यांनी काव्य केले आणि पुढे जाऊन पंजाबमध्ये तब्बल 9 ते 10 वर्ष त्यांचं वास्तव्य आहे. पंजाबमध्ये राहण्याचं कारण हे असं आहे, ज्यावेळेस आपल्या पश्चिम दिशेकडून आपल्यावरती आक्रमण येतात त्यावेळेस मग अफगाणिस्तान म्हणा तिकडून जे आक्रमण येतात ते पहिलं येतात ते पंजाब ह्या भागामध्ये. त्यामुळं मग तिथंच राहून आपण कार्य करावं हे नामदेवरायांनी निश्चय केला. म्हणजे जर त्यांना भक्तीच करायची होती तर त्यांनी मथुरेत राहायला पण होतं, त्यांनी अयोध्येमध्ये राहायला पण होतं, त्यांनी अन्य काशीमध्ये राहायला पण होतं. पण ते राहिले कुठं विचार केला नाही कोणी. हो, पण ते राहिले कुठं पंजाबमध्ये राहिलेले आहेत. ते कुठं कन्याकुमारीला जाऊन नाही राहिले किंवा अन्य कुठं ठिकाणी जाऊन जगन्नाथपुरीला जाऊन नाही राहिले. ते पंजाब सारख्या ठिकाणी जाऊन राहिलेत कारण की तिथनं आक्रमण येतात आणि तिथं जाऊन आपण पुन्हा आपल्या वारकरी संप्रदायाच्या मदतीने ज्यावेळेस तिथं शीख पंथाची सुद्धा सुरुवात झाली नव्हती त्यावेळेस नामदेवरायांनी तिथं आपल्या धर्माची जनजागृती केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस शीख धर्माचा ग्रंथ गुरु साहिबा हा ग्रंथ निर्माण होतोय किंवा त्याचं एक पूर्ण स्वरूप त्याला देतात त्यावेळेस विशेष करून नामदेवरायांची 61 पदं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. म्हणजे 9 गुरु नानक जे झाले त्याच्यापैकी एक नामदेवराय सुद्धा तिथं त्यांची पदं घेतलेली आणि आजही आपल्याला गुमांमध्ये नामदेवरायांची समाधी म्हणून पाहिली जाते. तिकडं नामदेव बाबा म्हणून ते प्रचलित आहेत. आणि पुन्हा नामदेवराय इकडे आलेले आहेत पुन्हा महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पुन्हा जो काय आपला वारकरी संप्रदाय त्याचा प्रसार होत असताना नंतरून अंती त्यांनी पांडुरंग परमात्म्याच्या पायाजवळ म्हणजे पहिल्या पायरीजवळ त्यांनी समाधी घेतलेली आहे. म्हणजे नामदेवराय हे सुरुवात करतात येत वारकरी संप्रदायाच्या प्रचाराची म्हणा किंवा आपला हिंदू धर्म रक्षण करण्याचं जर कार्य कशाच्या सोबतीने करत असन म्हणजे ज्यावेळेस शिवराय येतात त्यावेळेस ते शस्त्र घेतात, पण नामदेवराय येतात तर ते शास्त्र घेतात आणि शास्त्राच्या बलावरती ते भक्तीच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्माचं रक्षण ते करतात. ज्यावेळेस मंदिरं पाडली जातात त्यावेळेस ते हृदय मंदिरामध्ये विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा करतात. हे आपल्या नामदेवरायांचं कार्य आहे. त्यामुळं जी काही आपल्या जे 13व्या शतकातला जो काही समाज आहे ज्यावेळेस आक्रमण होतात महाराष्ट्रामध्ये आता परकीय राज्य आलेले त्यानंतरून जे काही पुढचे संत झालेत किंवा त्यानंतरून जे काही मधला जो कालखंड आहे त्यांना लढायचं एकच त्यांच्याकडे शस्त्र होतं ते म्हणजे भक्ती. आणि त्याच भक्तीच्या ताकदीवरती त्यांनी मधला जो काही 200-2.25 वर्षाचा जो काही कालखंड आहे तो त्यांनी तिथं झुंजवत ठेवलेला आहे. आणि त्यानंतरून आपले एकनाथ महाराज आहेत. वारीमुळे समाजाची जडणघडणसुद्धा बदलली असं म्हणायला वाव आहे. कारण ज्या ज्ञानेश्वर माऊलींना वेद वाचण्याची परमिशन नव्हती त्याच ज्ञानेश्वर माऊलींनी पुन्हा वारीमध्ये म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्यांचं एक ओवी आहे ज्याच्यामध्ये ते सांगतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार असं काहीतरी आहे. आणि त्याच्यात म्हणजे वैश्यांचं वगैरे सुद्धा उल्लेख आहे की सगळ्यांना मिळून तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता, सगळ्यांना इथं अधिकार आहे. ज्या काळामध्ये वर्णव्यवस्था फार जोरात होती
म्हणजे वर्णव्यवस्थेचा प्रसार एवढा जबरदस्त होता की खुद्द ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा वेद वाचण्याचा अधिकार नव्हता. त्याच ज्ञानेश्वर माऊलींनी पुन्हा गीतेचं रूपांतरण ज्ञानेश्वरीमध्ये केलं आणि त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सगळ्यांना, सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन हा भक्तिमार्ग पुढे चालवला पाहिजे, हा वारीच्या माध्यमातून संदेश दिला. म्हणजे तिथं अख्खं एक समाजाचं फॅब्रिक म्हणू शकतो, सोशल फॅब्रिक त्या काळापासून त्यांनी सुरू केलं आणि ते आजतागायत वारीमध्ये चालू आहे असं मला वाटतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे की वारीनं या अँगलने सुद्धा महाराष्ट्राला खूप बदललेलं आहे किंवा खूप काय दिलेलं आहे? बरोबर, नक्कीच. कारण की तुकोबाराय स्वतः त्यात म्हणतात की यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर न लगे करावा विचार चिंता कोणासी. कुणालाही कोणत्याही प्रकारचा चिंता करण्याची आवश्यकता नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास करण्याची आवश्यकता नाही. कारण की आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद केला जात नाही. त्यामुळे सगळे जाती एकत्र येतात आणि सगळे जाती वारकरी म्हणून एकत्र येतात. हे हिंदू धर्मातला सगळ्यात विकसित संप्रदाय जर म्हटला तर हा आपला वारकरी संप्रदाय, की ज्याच्यामध्ये कोणतेही बंधनं आपल्याला नाही आहेत. मग त्यामुळं वारकरी आणि किंवा ही वारी ही समाज परिवर्तनाचं नेहमीच एक दरवर्षी म्हणा जे आपण वारी करतो त्यातनं दरवर्षी आपल्याला काही ना काही नवीन शिकायला भेटतं. आपली जी काही पुढची पिढी येते त्यांना सुद्धा आपण सामूहिकरित्या एकत्र येणं आणि एकत्र येऊन त्या वाटेवरती त्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जाणं, हा जो काही संतांनी मार्ग दिलेला आहे. ज्यावेळेस कधीही न एकत्र येणाऱ्या गावातली एखादा म्हणजे प्रत्येक चौकात आपली मुलं बसतात आणि कधी ते माझ्या मंडळाचं किंवा ते हे वेगळं मंडळ त्याचं वेगळं मंडळ, त्यामुळे ते कधी एकत्र येत नाही. पण वारीच्या निमित्ताने ते सगळे एकत्र येतात. वारीच्या निमित्ताने ते सगळे एकत्र आले की त्यांना तो जो काही उत्सव आहे किंवा तो आनंद आहे तो त्यांना अनुभवायला भेटतो, की जी एकता आहे त्याची ती अनुभूती तिथं वारीमध्ये येते. आणि त्यामुळंच आजही आपण जर पाहिलं की पालखी सोहळ्यामध्ये जर तुम्ही सगळे वारकरी पाहिले तर ते वारकरी येत असताना त्यांना बाबा हा वेग अमुक जातीचा आहे म्हणून त्याची पिवळी टोपी, हा अमुक जातीचा आहे म्हणून त्याची निळी टोपी, हा अमुक जातीचा आहे म्हणून त्याची भगवी टोपी, अशी प्रथा नाही आहे. आपल्यामध्ये एकच टोपी, पांढरी टोपी. आणि पांढरी टोपी ही वैराग्याचं प्रतीक आहे. त्यामुळं हा पांढरा पोशाख हा वैराग्याचं प्रतीक आहे. त्यामुळं हा पांढरा पोशाख धारण करूनच आपण सगळेजण एकत्र येतो, जेणेकरून एकसारखा रंग असल्यामुळं साहजिक त्यांच्यामध्ये जी येते युनिटी, एकता आपल्याला दिसून येते. आणि आजही आपल्या जी काही दिंडीच्या सगळ्यात सर्वप्रथम जो पुढं चालतो तो त्याच्या हातात भगवी जो पताका असते त्याला आपण काव रंगाची सुद्धा म्हणतो. भगवी पताका त्याच्या हातामध्ये असते. ती कशाचं प्रतीक आहे तर ते प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये जो असलेला भगवा ध्वज आहे, जो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रथावरती असलेला जो ध्वज आहे तोच वारकऱ्यांच्या ही दिंडीमध्ये आपण मिरवतो. तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांच्या स्वराज्याचा तो ध्वज त्यांनी वापरलेला आहे. ह्याचं कारणच ते की तो आपल्या हिंदू धर्माचा तो ध्वज आहे. मग इतक्या ह्याने आपला जी काही वारकरी आहे ते फक्त हिंदू म्हणून, वारकरी म्हणून एकमेव आपल्या दिंडीमध्ये चालतात. त्याच्यामध्ये कोणताही जातीभात किंवा कोणताही वर्णभेद तिथं नसतो. आणि मुळात जर पाहिलं गेलं तर हे जे सगळे येतात मग ते असं नाही की ते जात सोडून येतात. घरी गेल्यानंतर प्रत्येकजण तो त्याचा न्हाव्याचा व्यवसाय तो न्हाव्याचाच करतो, घरी गेल्यानंतर तो सुताराचा व्यवसाय तो सुताराचाच करतो. प्रत्येकजण आपला व्यवसाय पार पाडतं. म्हणजे आज जरी आपण पाहिलं, जर गमतीने पहा की एखादा जर गौंडी कामगार आहे आणि आज आपण त्याला इंग्लिश शब्द काय दिला आहे, सिव्हिल इंजिनियर दिलेला आहे, नाही का. आणि आज एखादा काय करतो की अन्य काम काही करत असन तर त्या कामाच्या नावाने आपण त्या जातीने ओळखतो. आज तो वारकरी किंवा आज कोणताही तो जातीतला असू दे, आपण त्या जातीने त्याला बोलतो. पण ती त्याची जात नाही तर त्याच्या व्यवसायाचं ते नाव आहे. तो ते व्यवसाय करतो म्हणून त्याला ते नाव पडून गेलो. तो जे काही कर्म करतो, आज माणसाचं कर्म बदललं, त्याचं नाव बदलून गेलं. जो आधी नावी होता तोच वेगळा आता इंजिनियर झाल्यामुळं वेगवेगळे काही करत असेल तर त्याला ते वेगळं नाव पडलेलं आहे. ह्याच्यामध्ये बदल होतात आहेत, म्हणजे भविष्यात पण ते होणार आहेत. त्याचं काम बदलणार आहे पण तो वारकरीच राहणार आहे. ही जी कन्सेप्ट मी पूर्वीपासून वारकरी होण्यासाठी आपली जात अशी सोडून द्यायची गरज नाही किंवा आपलं काम टाकून द्यायची गरज नाही. आणि वारकरी होण्यासाठी किंवा आपण जर संतांचं जीवन जर बारकाईने पाहिलं गेलं तर प्रत्येक संतांचा काही ना काही व्यवसाय राहिलेला आहे.
स्वतः सावताळी महाराज शेतामध्ये काम करतात आहेत, काम करता करता ते भगवंताचं नामस्मरण करतात आहेत. आणि ज्यावेळेस संत एकनाथ महाराज भागवत सांगतात त्यावेळेस ते स्वतः त्यांची घरची जहागिरी सांभाळतात आहेत. जहागिरी सांभाळत असताना ते पुराण सांगतात आहेत, कथा सांगतात आहेत, कीर्तन करतात आहेत. तुकाराम महाराज सुद्धा कीर्तन भजन प्रवचन करत असताना त्यावेळेस ते आपला मिरचीचा व्यापार असतो तो करतात आहेत, मिठाचा व्यापार करतात आहेत, दुकानदारी सांभाळतात आहेत, सावकारकी सांभाळतात आहेत. प्रत्येकाने आपलं आपलं जे काही काम आहे आपलं कर्तव्य ते पार पाडलेले. त्यांनी आपलं काम टाकून वारकरी नाही झाले. म्हणजे जातीभेद सोडणं आणि वारकरी होणं असं नाही, तर ते जे काही कर्तव्य आपलं आहे ते पार पाडून ते आपलं जे नियम आहेत वारकऱ्यांचे नियम ते पार पाडतात आहेत. त्यामुळं आपण किंवा आपला वारकरी संप्रदाय हा दिवसेंदिवसात वाढायचं कारण तेच आहे किंवा टिकायचं कारणही तेच आहे की आपण आपलं कर्तव्य पार पाडत आपण भगवंताची आपली भक्ती केली पाहिजे ना. वारकरी संप्रदायाची हीच ब्युटी आहे किंवा सौंदर्य असं म्हणायला हरकत नाही की म्हणजे बाकीच्या ठीक आहे सगळ्या आपल्या ठिकाणी बरोबरच आहेत, परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्या दैवताची उपासना करावी लागते, तुम्हाला ते एकट्यात करावी लागते. काही लोक हिमालयात जातात, कुठे मंदिरात जातात, कुणी संन्यास घेतात, तुम्ही इथं सांगितलं की तुम्हाला तुमची जात सोडायची गरज नाही, धर्म सोडायची गरज नाही, कर्म सोडायची गरज नाही, फक्त या वारीमध्ये सामील व्हायचं आहे आणि नाचत गात म्हणजे उपासना पद्धती आपण कुठली म्हणावी एखाद्याची की म्हणजे प्रत्येक दैवताच्या वेगवेगळ्या उपासना पद्धती असतात. तसं विठ्ठलाची उपासना पद्धती ही अगदी नाचत गात कीर्तन करत म्हणजे संगतीनं मेळा चालल्यासारखी करत जातात हे लोक. आणि म्हणूनच बऱ्याच लोकांना ती भावत असावी असं मला सुद्धा वाटतं आणि तीच त्याची ब्युटी आहे. काय मत आहे तुमचं? बरोबर, नक्कीच की एकमेव वारकरी संप्रदाय हा असा आहे की ज्याच्यामध्ये ज्ञानसंपन्न, वैराग्यसंपन्न, त्याचबरोबर भक्तिसंपन्न आणि कलासंपन्नसुद्धा आहे की ज्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने गायक आहेत, हजारोंच्या संख्येने मृदुंगवादक आहेत, पखवाज वाजवतात आहेत, प्रत्येकजण पेटी वाजवत असन आणि त्यांच्याकडं चांगली शैली आहे बोलण्याची, ते कीर्तन प्रवचनातनं बोलत असतात. म्हणजे त्यासुद्धा विद्वानसुद्धा आहेत, ज्ञानी आहेत, काही ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मचर्याचं पालन करणारे आहेत, काही तपस्वी आहेत, काही गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ मुखोगत करणारे सगळे आहेत. असे सगळे वारकरी संप्रदायामध्ये महात्म्य आपल्याला लाभलेले आहेत. त्यामुळं वारकरी संप्रदाय हा परिपूर्ण संप्रदाय आपण पाहत आहे ना की त्यांच्याकडं संतसुद्धा आहेत, म्हणजे एक संत नाही तर अनेक संत आहेत. त्यांच्याकडं वारकरी संप्रदायाकडं ग्रंथसुद्धा आहेत की गाथा ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, एकनाथी रामायण, पुन्हा नामदेवरायांची गाथा, सावतेमाळी महाराजांची अभंग, अनेक संतांचे, सगळ्या सकल संतांचे अभंग गाथा आपल्याकडं आहेत. मग त्यामुळं असा परिपक्व असलेला हा वारकरी संप्रदाय, त्याच्यामध्ये विशेष करून पुन्हा टाळ मृदुंग आणि ज्यावेळेस आपण पावलं खेळतो म्हणजे वारीमध्ये आपण जे आपण नृत्य करतो त्याला आपण सगळ्यांना समजण्यासाठी डान्स म्हणू शकतो की जो वारकरी डान्स म्हणता येईल त्याला. पण त्याला ते नृत्य हिडीच वाटत नाही आजकाल. नाच गाणं म्हटलं की बाहेरच काय काय डोळ्यासमोर येतं. ते नाच खूप डोळ्याला देखणं वाटतो कारण की तो रचनात्मक आहे. म्हणजे एकदम जी काही पावलं खेळायची ती परंपरेने चालत आलेली पावलं खेळतो आपण. म्हणजे उगाचच नाचायचं म्हणून नाचायचं असं नाही, पण ती पण पद्धतशीर, सगळ्यांना एकसारखी वाटून, सगळ्यांना जमण अशीच की बाबा हा एकदम वेगळा खेळतोय आणि हा एकदम ह्याला काही जमत नाही असं काहीच नाही, सगळ्यांना जमण अशा पद्धतीचे तो मी जेवढ्या वाऱ्या बघितल्यात किंवा महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येकाचा DNA हा वारकरी आहे असं मला वाटतं. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही वारीमध्ये जर टाळ मृदुंग वाजायला लागले ना तर ते एकाच तालात थिरकणार, अगदी कधीही तो तिथं न गेलेला असू द्या. त्याच पद्धतीनं अंग घालणार, त्याच पद्धतीनं पावलं चालणार. मी हे फार पाहिलंय. मी पण पूर्वी बऱ्याच अशा कीर्तनात वगैरे हे जेव्हा जेव्हा जातो तेव्हा बघतो ना, आत्ता वारीमध्ये जेव्हा जातो ना आपण, तर तिथे असं वाटतं की यांना कोणाला काही शिकवण्याची गरज नाही. हे म्हणजे आपलं काहीतरी कनेक्शन आहे यासोबत. मी म्हणून DNAच आपला तो वारकऱ्याचा DNA आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राच्या ज्यावेळेस आत्रे म्हणतात नाही का, प्राचार्य आत्रे म्हणतात की ज्यावेळेस ज्याच्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी नाही त्याचा माथा रिकामा म्हणतात नाही का, अन्य शब्दात ते बोलतातच. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही म्हटले की DNA हा वारकऱ्याचाच आहे. आज महाराष्ट्राच्या तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जावा, ज्या ठिकाणी शासनाचा एखाद्या वेळेस रस्ता पोचला नसेल पण आपले ज्ञानवंत कोपऱ्यांची गाथा ज्ञानेश्वरी पोचलेली आहे, त्या ठिकाणी आपला हरिपाठ होतो, टाळ वाजतात. हे सगळं गोष्टी होत असताना आपण जर पाहिलं की आपला जो काही वारकरी संप्रदाय आहे हा सगळा
अनेक वारकऱ्यांनी, साध्या भोळ्या भावड्या वारकऱ्यांनी कशाची अपेक्षा न करता ज्यावेळेस पंढरीच्या वाटेवरती तो चालतो त्यावेळेस तो वारकरी स्वावलंबी आहे. म्हणजे स्वतःचं सगळं जे काही साहित्य असन, स्वतःच्या काही शिदा असन, तो स्वतः वागवतो आणि स्वतः त्या पंढरीच्या वाटेवरती चालतो. तो अपेक्षा करत नाही कधी की मी रस्त्याने जात असताना मला कुणी काहीतरी द्यावं. तो अपेक्षा करत नाही की माझी कुणीतरी राहायची सोय करावी. जशी राहायची सोय होईल, जसं काही भेटन ते फक्त पांडुरंगाचा प्रसाद मानून तो पुढची वाट चालायला लागतो. त्यामुळे वारी ही जरी एक 18-20 दिवसाची असली तरी त्या वारीमध्ये आपण हे शिकून जातो की जीवनामध्ये जगत असताना आपल्याला संघर्ष हा आटला आहे. संघर्ष आपण असं नाही की बाबा सगळं सुखव्यवस्था आपण उपलब्ध करून घेतली किंवा आपण त्याचं सगळं नियोजन लावलं आणि आता आपल्याला काही संघर्षच येणार नाही. संघर्ष हा नेहमी येणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, पण त्याच्यासाठी जो तयारी लागते ती तयारी, ती मनाची तयारी, तो संघर्षाची तयारी सगळी वारीमध्ये सहज त्या वारकऱ्याची होत असते. आणि एकदा 18 दिवसाची वारी केली की संपूर्ण वर्ष आनंदात जातं. मग कोणताही संकट येऊ दे, काही होऊ दे, तरी तो मागं फिरून पाहत नाही. किती सुंदर आहे की म्हणजे वारकरी जेव्हा निघतो त्याला कुठे काय भेटेल हे फिक्स माहीत नसतं. मला जेवायला भेटेल, पाणी भेटेल, पायातली चप्पल तुटेल, काय काहीच माहीत नाही, पण तो निघतो पांडुरंगावरती श्रद्धा ठेवून. आणि लिटरली त्याला त्या 18-20 दिवसामध्ये पंढरपूरला जाईपर्यंत काहीच कमी पडत नाही. काहीच नाही. म्हणजे एक भक्त असा आहे जो देवाकडे काहीच मागत नाही आणि देव असा आहे जो भक्ताला काहीच कमी पडू देत नाही. हे सौंदर्य वारीचं इतकं सुंदर आहे. माझ्या गावात 2-3 वारकरी आहेत. मी पहिले कीर्तन प्रवचन करायचो. मी सुद्धा अगदी वयाच्या 14व्या वर्षी पहिले कीर्तन केलेलं मी माझं. परंतु तिथं जे वारकरी माझे काही परिचयातले होते त्यातले बरेच वारकरी असे असायचे जे गावातून निघायचे, आळंदीला वगैरे जायचे, आळंदी देहूला, तिथून दिंडीत निघायचे वारीला आणि पंढरपूरला जायचे, चंद्रभागेत आंघोळ करायचे, विठ्ठलाचं दर्शन न घेता वापस यायचे. इथपर्यंत बास. म्हणजे काही मागायचंच नाही, कुठलं नवसही नाही, कुठलं मागणं नाही, कसलं विचारणं नाही, कसलं सांगणं नाही. तीच भक्ती आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ मला वाटत नाही दुसरं काही असू शकतं. आणि ते सौंदर्य या वारीने आपल्याला दिलं आहे. मला दुसरा एक प्रश्न असा पडत होतो की विठ्ठल काही असं म्हणजे आपण जसं कुठं कंपॅरिझन नाही, पण बालाजी जसं श्रीमंताचं हे दैवत मानलं जातं, एक लोकांच्या लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर, म्हणजे तिथून गेल्याच्या नंतर धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती असं तसं होईल. परंतु पांडुरंगाकडे जे पांडुरंगाचे भक्त आहेत ना, त्यांचं मागणं काहीच नसतं, नवस काहीच नसतो. तरी सुद्धा असे लाखो लोक दरवर्षी कितीही अडचणी आता कोरोनासारखा काळ, त्या काळात सुद्धा ते थांबले नाही. हे काय वैशिष्ट्य वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी? ह्याचं कारणच आपलं मूळ संत आहेत की जी संतांनी आपल्याला भक्ती परंपरा घालून दिलेली आहे. विचारधारा किंवा आपली भक्ती करण्याची पद्धत. म्हणजे आपण जर अन्य ठिकाणी पाहिलं की एक विशिष्ट देवतेची पूजा करत असताना त्याला एवढे भोग लागतात, मग ती त्यांची भक्ती ऐश्वर्य संपन्न भक्ती होते. त्याच्यामध्ये मग सुद्धा भक्तालाही देवालाही नटवून आलं, त्याचबरोबर स्वतः भक्तही नटतो, नाही का, की खूप काय घालतो तो आणि तो देवालाही घालतो. मग ती ऐश्वर्य संपन्न भक्ती येते. पण आपल्या संतांनी जी आपल्याला भक्तीची परंपरा घालून दिली ती वैराग्य संपन्न भक्ती आहे. आपल्या भक्ती परंपरेमध्ये आपल्या देवाला काही लागत नाही म्हणून काही द्यायचं असंही नाही. द्यायचं तर आहेच देवाला, जे आपल्याकडे आहे ते. म्हणजे त्याला लागते आपल्याला खूप काही सोनं द्यायचंय, आणि पण ती देण्याची जर त्या भक्ताकडं पात्रता नसेल किंवा त्याच्याकडं तो देण्याची काहीच गोष्टी नसन, तर मग तो भक्त होऊ नाही शकत का? नाही. मग आपल्या देवाला तुळशीचं पान जरी दिलं तरी त्याला ते चालतंय. एवढ्याच्यात आपला देवही आनंदी होतो आणि त्या भक्तालाही समाधान वाटतं. जरी तुळशीचं पान जरी द्यायचं नसलं किंवा देताही नाही आलं तरी आपण फक्त पाण्याचं अर्घ्य देवाला आपण समर्पित करावं. एवढ्याच्या तेही देता नाही आलं तर आपलं मन देवाला आपण द्यावं. तेही देता नाही आलं तर आपण फक्त देवाला आपल्या दिवसातला एक क्षण आपण फक्त देवासाठी अर्पण करावा. इतक्या संतांनी सूक्ष्म रूपाने आपली देवाला आपण काय देऊ शकतो, तर आपल्या दिवसातला एक क्षण आपण देऊ शकतो. इतकी बारकाईने आपली भक्ती जी आहे किंवा भक्तीची परंपरा आपल्या संतांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रुजू केलेली आहे, मग ती प्रस्थापित केलेली आहे. त्यामुळंच आपला वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे जरी वारकरी आपल्याला दिसला की हा भोळा भाबडा गरीब आहे, मुळात हा शब्द भोळा भाबडा त्यासाठी नाही वापरायचा बाबा तो गरीब आहे म्हणून,
त्याची भोळी सेवा, त्याची सेवा करण्याची पद्धत ही दिखावा पद्धत नाही आहे की बाबा दाखवण्यासाठी मी काहीतरी करतोय, आलिशान काहीतरी देवाला मी अर्पण केलं आणि त्यावेळेस मी मोठा भक्त म्हणून ठरलो, अशी त्याची पद्धत नाही आहे. किंवा ती आपल्या संतांनीसुद्धा ती संतांनी मान्य नाही केली. संतांना फक्त की आपला देव भुकेचा हे भावाचा भुकेला आहे अशा पद्धतीने त्यांनी रुजू केलेली. त्यामुळं आजही आपली जी काही भक्ती परंपरा आहे ती वैराग्य संपन्न आहे. त्याच्यामध्ये आपण जसं जर पाहिलं की तुम्ही म्हटलं जशी नवस पाहत नाही, त्याच्यामध्ये आपण काही कोणता अंगारा देत नाही, कोणत्याही प्रकारचं लिंबू नारळ हेही देत नाही, काही कोणत्याही प्रकारचं नाही. आणि त्यामुळंच आपला संप्रदाय हा ज्ञानसंप्रदाय, वैराग्यवान म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं. आणि त्यामुळेच मी तुम्हाला मागाशी म्हटलं की आपला हा पोशाखच मुळात वैराग्य संपन्न आहे. त्यामुळे आपण भविष्यामध्येही गुंतत नाही की बाबा भविष्य जाणं, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आज कोणताच ह्यामध्ये की बाबा भविष्य सांगा आमचं, नाही का, ह्याच्यामध्ये आपण गुंतत नाही. आपलं भविष्यच विठ्ठल आहे, ह्याच्या पलीकडे आपलं काहीच नाही. त्यामुळे ते मुळात आपण त्यात गुंततच नाही. आमच्या भविष्यात पण विठ्ठल होता, आमच्या भूतकाळात पण विठ्ठल होता आणि आमच्या वर्तमान काळात पण विठ्ठलच आहे. ह्यामध्ये आपला सगळा वारकरी संप्रदाय चालतो. काय होतं, कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात किंवा जे चांगले बोलणारे तसेच वाईट बोलणारे असतात. हिंदू धर्मातले जेही काही असे धार्मिक, सांस्कृतिक असे जे काही समारंभ असतात किंवा आपले जे काही प्रथा आहेत त्यांना नावं ठेवणारे आपल्या आजूबाजूला खूप आहेत. आता आजकाल खूप जास्त वाढलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं म्हणजे की दहीहंडी आली की कशाला पाण्याचा हे करताय, हो, दिवाळी आली की कशाला फटाके फोडताय, रंगपंचमी आली की कशाला रंग खेळताय. तसंच आता सांगितलं की देश कुठे चाललाय चंद्रावर, लोक आपल्या एका क्षणाचा, एका मिनिटाचा, तासाचा उपयोग करून पुढे जाण्यासाठी, उद्यमी होण्यासाठी हे करतायत. आणि इकडे हे वारकरी टाळकुटत महिना तिकडे त्या दिंड्यांमध्ये जातात. हा वेळेच्या अपव्यय, म्हणूनच आपण महाराष्ट्रातले लोक पुढे जात नाही असा काही लोकांचा सूर असतो. तुम्ही ऐकला असेल किंवा तुमच्याही ऐकणं. तर अशा लोकांसाठी किंवा काय उत्तर आहे तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन? त्यांच्यासाठी एक पहिलं हे असं आहे की उत्तर की ज्यावेळेस तुम्ही म्हणता की लक्झरी लाईफ जगायची आणि बाकीच्या खगोलशास्त्रज्ञाच्या म्हणा किंवा जे सायंटिस्ट म्हणून गोष्टी चर्चा, विज्ञान बुद्धी किंवा बुद्धिवादी लोक म्हणता येईल त्यांना, की जे तशा चर्चांमध्ये ते गुंतले जातात आणि भोगविलास जीवन जगण्याचा ते प्रयत्न करतात. केवळ वारकरी संप्रदाय हा असा आहे की ज्यावेळेस आपण वारीच्या वाटेवरती पाहतो, जवळजवळ हा 15 ते 20 लाख वारकरी हे पंढरीच्या वाटेवरती चालत असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या वयाची लोक असतात. त्यामध्ये तरुण वारकरी असतो, म्हातारे वारकरी असतो, त्याच्यामध्ये मध्यम वयाची वारकरी असतात. त्याच्यामध्ये सगळे ज्यावेळेस एका टँकरखाली महिला आणि पुरुष स्नान करतात त्यावेळेस आपण एकामेकाकडे बघण्याची भावना ही माऊली म्हणूनच असते. त्याच्यामध्ये कधीच असं वारीमध्ये बलात्कार झाला किंवा छेडछाड झाली अशी गोष्टी आपल्याला ऐकायला येत नाही. पण एखादं जर लक्झरी लाईफ जगणार असेल तर त्या ठिकाणी ते व्यसन करून किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या जर महिला असेल तिच्यावरती आतोनात अत्याचारित केली जातात. मग तेच त्यांचं काय म्हणता येईल आपल्याला की तेच त्यांचं जीवन आहे का, जे त्यांना ते सर्वश्रेष्ठ वाटतं. आणि जे वारकरी भोळे भाबडे वारकरी म्हणून आपण ते वाटेने चालतात आणि ते टाळकुटत चालतात असं आपल्याला म्हणता येईल का? उलट हे परवडले, कारण की ते मनुष्य म्हणून जगतात आणि हे एक जनावराप्रमाणे त्यांचं जीवन असतं. की जे पशुपक्षी जे जगतात त्याचप्रमाणे त्यांचं जीवन आहे. की पशुपक्षी फक्त त्यांचं जीवन काय की जे काही खाद्य खायचं, त्यांचे भोगविलास करायचे आणि पुन्हा खाद्य खायचं, ह्याच्या पलीकडे त्यांचं जीवन नाही. आणि ह्यांचं जीवन पण तेच झालं की जे आपण म्हणतोय की जे बुद्धिवादी, खाद्य खायचं, जे काही जेवण करायचं ते करायचं, पुन्हा भोगायचे, पुन्हा जेवायचं. पण वारकरी संप्रदाय एक असा आहे किंवा आपले हिंदू परंपरेमध्ये असं आहे की जे ज्ञानसाधना करतात, ते स्वतःच्या इंद्रियांवरती निग्रह करतात, जे स्वतःच्या भगवंताची पूजा अर्चा करण्यासाठी तप करतात, जे ज्ञानप्राप्ती करून त्याचबरोबर जे काही मग आपण शास्त्रीय म्हणून किंवा वैज्ञानिक संशोधन आहे ते सुद्धा आपल्या वारकरी परंपरेमध्ये झालेले आहे. आपले ज्ञानोबा स्वतः म्हणतात की जे काही हा सूर्य आहे हे आपले ज्ञानोबा त्यावेळेस म्हणतात की सूर्य हा एका ठिकाणी स्थिर आहे आणि पृथ्वी प्रदक्षिणा करते सूर्याभोवती. हे आपल्या ज्ञानोबांचे उल्लेख आहेत. पुन्हा तुकोबराय सांगतात की अवकाशामध्ये साधा वायूसुद्धा नाही आहे. हे तुकोबराय सांगतात आहेत. अणुरेणीय तुकडा तुका आकाशा एवढा, अणू जे सूक्ष्म आहे त्या सूक्ष्मतेपर्यंत ते जातात आहेत. फक्त इथं फरक एवढा आहे
की ज्यावेळेस विज्ञानवादी म्हणा किंवा बुद्धिवादी लोक संशोधन करतात त्यावेळेस त्या संशोधनामध्ये ते भोग पाहतात, आणि ज्यावेळेस आपले संत आपले ऋषी ज्यावेळेस संशोधन करतात ते त्याच्यामध्ये विठ्ठल पाहतात. हाच एवढा डिफरन्स आहे. बाकी सगळे भोगविलासामध्ये आणि सगळे भक्तिरसामध्ये आणि हे सेवेमध्ये आहेत. वारीची ब्युटी आपण हे केली की म्हणजे वारीला कुठल्याही अँगलने पाहिलं तर ते जगावेगळीच वाटते आपल्याला. आणि जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं की हजारो वर्षाची परंपरा आहे या गोष्टीला. 1000 वर्षापासून एखादी परंपरा त्याच ताकदीने असंख्य संकटांना तुडून पायदळी घालून तशीच चालते ना, याच्यात फार महत्त्वाच्या गोष्टी. याच्यात मला सरळ किंवा ढोबळमानाने जर टप्पे करायचे झाले तर ज्ञानेश्वर महाराजांचे पहिल्या 4 पिढ्या करत होत्या आपण जसं डिस्कस केलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी वारी होती. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सोन्याची पताका हातात घेतली म्हणले तरी हरकत नाही, एवढे सोन्याचे दिवस आले ज्ञानेश्वर महाराजांमुळे. परंतु अल्लाउद्दीन खिलजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा एक दुसरा टप्पा पडतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजाच्या नंतर एक टप्पा पडतो. म्हणजे जिथून हिंदुस्थानलाच सोन्याचे दिवस आले तो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ. मग हे वारीचं बदलतं स्वरूप जर संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगता आलं की असं होतं, मग हे आजचं जे एवढं व्यापक आणि एवढं सुंदर स्वरूप आलेलं आहे ते कधीपासून आलं किंवा काय याचा काय इतिहास आहे? अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांपासून वारकरी संप्रदायाचा आपण त्याला ज्ञानोबरांना पाया म्हणतो. ज्ञानदेव रचला पाया तुका झाला से कळस. ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणे पाया रचला त्याच्यानंतरून सकल संत मंडळींना त्यांनी एकत्र केलेले. मग त्याच्यानंतरून वारकरी जो काही संप्रदाय त्याचा विस्तार व्हायला सुरुवात झालेली आहे. नामदेवरायांनी संपूर्ण मग अशा आपण सांगून गेलो संपूर्ण भारतभर प्रवास करून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला आहे. आणि एवढंच काय की ग्रंथगुरू साहेबांमध्ये सुद्धा विठ्ठल शब्द आज आपल्याला भेटतो तो फक्त नामदेवरायांमुळेच. त्यानंतरून नाथ महाराजांनी त्याच्यामध्ये आणखीन भर घातलेली आहे की संत एकनाथ महाराजांनी त्यावेळेस पारतंत्र्यामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर नामदेव महाराज हे साधारण स्वातंत्र्य काळातले असतील, पर एकनाथ महाराज हे आता पारतंत्र्यामध्ये ज्यावेळेस परकीय राज्य त्या परकीय राज्यामध्ये सुद्धा एकनाथ महाराजांनी जवळजवळ 1.25 लाखाचं साहित्य त्यांनी लिखाण केलेले आहे. मग त्याच्यामध्ये 40,000 ओव्यांचं रामायण असन, 18,000 ओव्यांचं एकनाथी भागवत असन, जवळजवळ 3-3.5 अभंग असतील. त्याचबरोबर छोटे मोठे ग्रंथ चिरंजीवपद असन, आनंद लहरी असन, चतुर्श्लोकी भागवत असन, हे छोटे मोठे ग्रंथ लिहिलेत. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून ते स्वतः भारुड सुद्धा त्यांनी केलेले आहे. म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर येऊन त्यांनी अध्यात्माचं ज्ञान हे सर्वसामान्य लोकांना दिलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन जगद्गुरू तुकाराम महाराजांनी हा करून सांगितू का नाम घेतल्या राहू नका, म्हणजे तळमळीने तुकाराम महाराजांना उपदेश केलेले आहेत की बाबा ऐका आणि हे तुम्ही अवलंब करा ह्या सगळ्या ह्याचा. आणि त्यासाठी तुकाराम महाराजांनी सुद्धा पायकीच्या अभंगातनं आपल्या मावळ्यांना सगळ्यांना प्रबोधन केलेले आहे. आणि आपण छत्रपती शिवरायांच्या मागं जाऊन उभं राहावं ह्याचा प्रचार प्रसार 12 मावळामध्ये ज्यावेळेस तुकाराम महाराज कीर्तन करतात त्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. पण आपल्या अभंगामधनं कीर्तनामधनं तुकोबरायांनी सतत आपला समाज एकत्र आणण्याचं काम त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे. 14 ताळकरी ते सगळे वेगवेगळ्या जातीतले होते, ते सगळे त्यांनी एकत्र केलेले आहेत. सगळ्या जवळजवळ तुकाराम महाराजांच्या सोबत जे काही पायी वारीला असायचे ते जवळजवळ 1400 लोक पायी वारीला असायचे तुकाराम महाराजांसोबत. महिपती महाराज त्याचं वर्णन करतात येत. आणि त्यानंतरून तुकाराम महाराज सदैव वैकुंठगमन झाल्यानंतर तुकाराम महाराजांचं त्यानंतरून जवळजवळ 35 वर्षानंतरून तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी पालखी सोहळ्याला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जो आपण म्हणतो की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरून तपोनिधी नारायण महाराजांनी 1685 ज्यावेळेस ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवाव्यात, आळंदीला यावं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्याच पालखीमध्ये ठेवाव्यात. एका पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्यानंतरून सकल दिंड्यांना एकत्र करावं आणि त्याला पालखी सोहळा असं नाव देऊन ते पंढरपूरकडं मार्ग किंवा प्रस्थान व्हावं. अशा पद्धतीने म्हणजे ज्यावेळेस ह्या पादुका कोणाच्या तर त्या ह्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या, म्हणून मग त्यावेळेसपासून आपल्या वारीमध्ये ज्ञानोबा तुकाराम हे भजन पडलेलं आहे. आणि हे भजन भगवंताला सुद्धा प्रिय आहे म्हणून स्वतः भगवंत हे भजन करतात येत हातामध्ये चिपळ्या घेऊन. हे प्रल्हाद महाराज बडवे ज्यावेळेस नारायण महाराजांच्या समकालीन होऊन गेले त्यांनी ते भजन ऐकलेलं आहे. त्यामुळं हे सगळं आपण जर पाहायला गेलो तर ह्याचा विस्तार हा आपल्या नारायण महाराजांनी केलेला आहे. अगदी ज्याप्रमाणे भरतराजाने प्रभू रामचंद्रांच्या पादुका राजगादीवरती ठेवून 14 वर्ष राज्य चालवलं, अगदी तसंच नारायण महाराजांनी
चालू केलेला पालखी सोहळा हा जवळजवळ आज 340 वर्षे त्याला पूर्ण झालेली आहेत. आणि हा पालखी सोहळा महाराष्ट्राची संस्कृतीच आहे. वारकरी ही परंपरा, वारकरी हा जो काही महाराष्ट्रातला आपण तुम्हाला म्हटलं की DNA, तो DNA बनलेला आहे. त्याचं सगळं श्रेय हे नारायण महाराजांना जातं. आणि आजही आपण पाहतो ज्यावेळेस दिल्लीच्या राजपथावरती ज्ञानोबा तुकोबरायाचा गजर होतो, ते जर कुणामुळे होत असेल तर ते आपल्या नारायण महाराजांमुळे होतं. कारण की ती परंपरा आपल्याला नारायण महाराजांनी घालून दिलेली आहे. आणि पुढे जाऊन मग छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळेस औरंगजेबसारखा हा आसुरी जो काही परकीय शत्रू होता तो ज्यावेळेस महाराष्ट्रावरती चालून आलेला आहे, त्यांनी सरळ सरळ लोकांची कत्तल केलेली आहे, अनेक मंदिरं पाडलेली आहेत. त्यावेळेस आपल्या पालखी सोहळ्याला संरक्षण देण्याचं कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे, छत्रपती राजाराम महाराजांनी केलेलं आहे, पुढे जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. आजही आपण जर पालखी सोहळ्यामध्ये एक जरी पताका म्हणून आपल्या पालखीमध्ये असतो, तो जरी पताका स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आहे. तो आजही पालखी सोहळ्यामध्ये असतो. मग तो का दिला? कारण की ज्यावेळेस शाहू महाराजांनी पाहिलं की हा पालखी सोहळा आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे, त्यासाठी राजाचं काहीतरी कर्तव्य किंवा राजाचा हा जो काही ध्वज आहे तो ध्वज इथं सोहळ्यामध्ये दिलेला आहे. आणि आपली जी काही वारीची चाल असते, शिस्त असते, ही सगळी लष्करी पद्धतीने असते. एकदम शिस्तबद्ध सगळे लाईनमध्ये, एकदम टाळ मृदुंग सगळे. कोणताही वारकरी दिंडी बाहेर चालत नाही, तो दिंडीच्या आतमध्ये चालतो. जो दिंडी बाहेर चालतो तो वारकरीच नाही, इतकी त्याला तो स्वयंशिस्त तो असतो. आणि अशा प्रकारे तो पंढरपूरला जाऊन पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, तीर्थ प्रदक्षिणासन ह्या सगळ्या तो आपले कीर्तन भजनामध्ये तो रममान होतो. अशी सगळी आत्तापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे. संक्षिप्त स्वरूपातला हिस्ट्री आहे. वा. वारी म्हटलं की लोकांच्या मनात एक वयोवृद्ध लोक वारीत जातात, मोठे मोठे लोक वारीत जातात, हे एक साधा समज आहे लोकांच्या मनामध्ये की थोडेसे वयाला गेलेले, ज्यांच्या आता काही करणे राहिलेले नाही, अशा पद्धतीचेच लोक वारीत जातात. मला तुम्हाला शेवटचे 1-2 प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न की वारीविषयी लोकांना काय आहे जे माहीत नाही बिलकुल, असे 1-2 फॅक्टर असतील तर. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही या वारीच्या निमित्ताने आपली जी काही तरुण पिढी आहे, हे यंग जनरेशन आहे, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? जर आपण पाहिलं की आपले मूळ संत, ज्या संतांसोबत आपण वारी करतो, ते संतांनीच आपलं कार्य हे तरुणपणी सुरुवात केलेली आहे. जसं अगदी पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी 16 वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, लहान वयातच लिहिलेली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा परमार्थाचा मार्ग हा अवघ्या 16-17व्या वर्षी सुरुवात झालेली आहे. 21व्या वर्षापासून तुकाराम महाराजांनी गाथा लिखाणाला घेतलेली आहे. संपूर्ण 42 वर्ष त्यांनी गाथा लिखाण केलेले आहे. नामदेवरायांनी आपल्या तरुणपणापासून ज्ञानेश्वर महाराजांसोबत संपूर्ण तीर्थाटन केलेले, संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यानंतरून कित्येक वर्ष त्यांनी प्रचार प्रसार केलेला आहे. आपले सगळे संत हे तरुण वयातच भक्ती मार्गाला लागलेले आहेत. पण आपला हा जो समज झाला आहे की बाबा भोळा भाबडा किंवा वयस्कर असतो तो वारकरी असतो, तर अगदी तसं काहीच नाही की जो युवा आहे, तरुण आहे, तो वारकरी आहे. आणि असं जर पाहिलं तर आपण कुटुंबातला जे सर्व आहेत, म्हणजे सगळे महिला असू दे, पुरुष असू दे, कोणताही भेद न ठेवता हा वारीमध्ये येऊ शकतो. त्यामुळं असं कोणतंही बंधन नाही की बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की वारी ही 18 दिवसाची असते आणि मग आम्ही 1 दिवस कसं काही जाऊ. तर तुम्ही येऊ शकता, 1 दिवस वारीमध्ये चालू शकता. कारण की बऱ्याच जणांना काही अडचणी असतात की काहींना वाटतं की आम्हाला नोकरी व्यवसाय आहे आणि त्यामुळे आम्हाला काही वारीमध्ये चालता येत नाही. मग युवकांमध्ये तो जरा भ्रम आहे की बाबा आम्हाला जॉब सोडून जाता येत नाही, आम्हाला कॉलेज सोडून जाता येत नाही. पण शनिवारी किंवा रविवारी जो सुट्टीचा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही वारीमध्ये सहभागी होऊ शकता आणि दिंडीमध्ये भजन करत तुम्ही चालू शकता. त्यामुळं हा एक प्रश्न त्यांचा असेल जर वारीला न येण्याचं कारण, तर ते येऊ शकता. आणि असं कोणतंही बंधन नाही आहे की वयाचं, की सगळेजण तिथे येऊ शकता. जर तुम्ही तरुण म्हणून आला तर नक्कीच ह्या 18 दिवसामध्ये तुमच्या जीवनाचे प्रश्नांचे काही उत्तर असतील ते सगळे मिळून जातील. वारीमध्ये आपल्याला आपण स्वतःवरती आत्मविश्वास आपला वाढतो आणि स्वतःवरती जे काय आपण स्वावलंबी आहे ते बनत जातो. असे अनेक बदल आपल्याला पाहायला भेटतील वारीच्या वाटेवरती, जे आपल्यामध्ये परिवर्तनशील होतात. आणि तरुणांनी या वारीमध्ये आल्याच्या नंतर एक स्वतःच्या आयुष्यात काही बदल करण्यासाठी विठ्ठलाच्या साक्षीने, वारीच्या साक्षीने, या परंपरेच्या, या संप्रदायाच्या साक्षीने
काय संकल्प केले पाहिजेत किंवा हे काय गरज आहे आज महाराष्ट्राला, हिंदुस्थानला आपल्या या संकल्पांची? आता वारीच्या वाटेवरतीच येऊन आपण सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतील, पण ज्यांना वारीला यायला जमत नाही आहे असे काही जण असतील, मग त्यांच्यासाठी आपण यंदाच्या वर्षी एक वारी समाज परिवर्तनाची याच्या माध्यमातून काही संकल्पना राबवतो आहे. माझी वारी माझा संकल्प. या वारीच्या निमित्ताने, या आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण असा एक संकल्प करूया की ज्या संकल्पाने आपल्या समाजामध्ये काही ना काही परिवर्तन होईल. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण एक पर्याय म्हणून त्यामध्ये आपण नित्यनेम आपल्याला दिलेला आहे, जो वारकरी नित्यनेम आहे की जो आपण नामस्मरण म्हणा, हरिपाठ म्हणा, एकदम साधा आणि सोपा. सकाळी उठल्यानंतर आपण ज्यावेळेस देवघरामध्ये असतो त्यावेळेस 5 मिनटं हातामध्ये माळ घेऊन नामजप आपण रामकृष्ण हरीचा जप करू शकता. जो तुमचा आवडतीचा मंत्र असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर हरिपाठही आपण करू शकतो. एखाद्या वेळेस आपण सामूहिकरित्या एकत्र येऊन सोसायटीमध्ये असन, गावामध्ये असन किंवा एखाद्या मंदिरामध्ये सर्वांना एकत्र करून आपण सामूहिक हरिपाठ घेऊ शकतो. कीर्तन, प्रवचन आदी कोणते आपण नित्यनेम आपल्याला लावून घेऊ शकतो. असा एक आपण नित्यनेम एक पर्याय दिलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरा पर्याय हा संकल्प दिलेला आहे. दुसरा एक संकल्प असा आहे, त्याच्यामध्ये आपण गोसेवा करू शकतो. मग गोसेवा, मग त्यासाठी आपण गाईच घेतली पाहिजे का? नाही, पण ज्या ठिकाणी गाई पाळली जाते त्या गाईचा चारा आम्ही देऊ शकतो. तिथं जरी चारा देता नाही आला तर तिथं जाऊन आपण गायची सेवा, शेण वगैरे काही काढणं असन, गायला आंघोळ घालणं असन, बाकी इतर काही तिथं सेवा द्यायची असेल तर ती सेवा आपण देऊ शकतो. कालांतराने आपण असंही करू शकतो की संपूर्ण गावाची मिळून एक गाय तरी आपण घेऊ शकतो, जी देशी गाय असन. संपूर्ण गावाची मिळून एक गाय, एक गायची 2 गाय होतील. आज दुर्दैव असे त्या गावाला 150 एकर गायरान आहे, 200 एकर गायरान आहे, पण त्यांच्याकडे एक गाय नाही आहे. हे आपलं खरं दुर्दैव आहे. मग आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये गायरान आहे, पण तिथं आज गाय नाही आहे. मग हे आपण संकल्प आपण राबवू शकतो. तिसरा संकल्प आपण पर्यावरण ठेवलेला आहे की पर्यावरणासंबंधी आपण काही काम करू शकतो का? प्रत्येक एकादशीला एकच झाड लावा. 24 एकादशी येतात 12 महिन्यामध्ये, आपण 24 झाडं आपल्याकडून लागतील सहज. ठीक आहे, महिन्यातनं एकच झाड लावा, निदान 12 तरी झाडं लागतील. अशा माध्यमातून आपण पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो का? एक जरी झाड लावला आणि ते जरी आपण 12 महिने त्याचं आपण पालन पोषण केलं, त्या झाडाचं संपूर्ण सांभाळलं आपण ते झाड, तरी आपण हा आपला संकल्प यशस्वी झाला किंवा यंदाची वारी आपली पार पडली असं आपण म्हणता येईल. की वारीला येऊन सुद्धा आपण पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचायचे आणि समाजामध्ये काही ना काही परिवर्तन आपल्याला करायचे. यंदाच्या वारीच्या निमित्ताने आपण जे वारीला येतात त्यांनी हा संकल्प घ्या आणि जे वारीला ज्यांना जमत नाही पण ते या वारीच्या निमित्ताने ही संकल्प करू शकतात. हेच आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि त्यांनी ते करावं. नक्कीच. धन्यवाद महाराज. खूप छान पॉडकास्ट झाला. अजूनही खूप काही चर्चा करण्यासारखं आहे, वेळेचं बंधन असल्यामुळे आजच्या पुरता आपण थांबूयात. हा आपला पहिला पॉडकास्ट आहे, शेवटचा नक्कीच नाही. इथून येत्या काळामध्ये जर आपल्याला असेच काही विषय आले तर आपण नक्कीच पुढेही पॉडकास्ट करू शकतो. तुम्हाला सुद्धा विनंती आहे की या वर्षीची वारी तेवढ्याच जोमाने होते तर प्रत्येकाने त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. वारीने 1000 वर्षाच्या परंपरेमध्ये महाराष्ट्राचं जे काही सोशल फॅब्रिक बनवलेलं आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सदन समृद्ध बनवलेलं आहे, तीच परंपरा आपल्याला सुद्धा पुढे चालवायची आहे. दिलीप चित्रे नावाचे एक लेखक होते, त्यांनी वारीबद्दल बोलताना एकदा सांगितलं होतं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री मी फ्रेंच राज्यक्रांतीतून न शिकता वारीमधून शिकलेलो आहे. इतकी वारीची ताकद आहे, तर ती ताकद आपण समजून घेतली पाहिजे, त्याला तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. त्या ताकदीने आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो. आयुष्यात एकदा तरी वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे असं माझं मत आहे. आणि जसं महाराजांनी सांगितलं की आपण समाज परिवर्तनासाठी किंवा समाज सुधारण्यासाठी एक तरी संकल्प केला पाहिजे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. या मुद्द्यावरती थांबूयात. महाराज, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप आनंद वाटला, कारण की आज आपल्या राजमंचाच्या मार्फत जे समाजामध्ये प्रबोधन केलं जात आहे वेगवेगळ्या विषयांवरती, मग इतिहास असन, मग वारकरी संप्रदाय असन, आध्यात्मिक असन, त्याचबरोबर कलाक्षेत्र असन, नाट्यक्षेत्र असन, ह्या प्रत्येक माध्यमातले पॉडकास्ट आपल्या इथं शूट होतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या युवकांपर्यंत नवनवीन माहिती पोचते आहे. त्यासाठी तुम्हाला असेच तुम्ही पॉडकास्ट घेत जावं की जेणेकरून युवकांना काही ना काही अभ्यासाला मिळेल. त्यासाठी तुमचंही एक आभार मानतो की तुमच्या मार्फत हे कार्य होते.
आणि नक्कीच ज्ञानोबा तुकोबरा यांचा तुम्हाला आशीर्वाद लाभो, पांडुरंग परमात्म्याचा, शिवरायांचा, संभाजी महाराजांचा, की जेणेकरून हे कार्य आणखीन विस्तार पावून. थँक्यू सो मच महाराज. आणि तुमच्याही ज्या काही भावना मगाशी तुम्ही युनायटेड युनिव्हर्सल USO वारकरी USO वारकरी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या आहेत, त्यात आम्हाला सुद्धा सहभागी व्हायला आवडेल आणि सगळ्या युवकांनी त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घेतला पाहिजे. आणि हे जे काही आपलं मोलाचं वारकरी संप्रदायाचं लोन आहे ते संपूर्ण जगभरात पोहोचवण्याची जे काही खारीचा वाटा उचलता येईल तो प्रत्येकाने उचलला पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. इथून पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कुठल्या गेस्टला पाहायला बघायला आवडेल, कुठले विषय ऐकायला आणि बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. हा पॉडकास्ट पूर्णपणे बघा, लाईक करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं, आज हे या मंचावरती जे काही चर्चा झालेली आहे ती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता इतरांशी शेअर करण्यासारखी आहे. म्हणून तुम्ही ती चर्चा इतरांसोबत शेअर नक्कीच केली पाहिजे. आणि सगळ्यांनी प्रेमाने राहा. आपल्या संतांनी, आपल्या वारी संप्रदायाने आपल्याला जे काही दिलेलं आहे ते लोन जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.